कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय रणांगणात महायुतीने विजयाचा भगवा फडकवत महाविकास आघाडीचा किल्ला जमीनदोस्त केलाय। यंदाच्या निवडणुकात जणू कोल्हापूरच्या मातीने आपला सूर बदलत महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून इतिहास घडवलाय। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। ग्रामीण आणि शहरी भागातील मतदारांनी आपल्या मनाचा कौल स्पष्ट करत लाडकी बहीण योजनेला जणू रक्षण कवच दिले। यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गडांना भूकंपाचा हादरा बसल्यासारखे वाटले। काँग्रेसचे सतेज पाटील, राष्ट्रवादीचे समरजित सिंह घाडगे आणि उद्धव गटाचे केपी पाटील यांच्यासारख्या मातंबर नेत्यांना या विजयी वादळाने धुडकावलंय। विशेष म्हणजे कोल्हापूर दक्षिण मध्ये अमल महाडिक यांनी काँग्रेसच्या ऋतुराज पाटलांना धूळ चारत विजयाचे पर्व सुरू केले। कागलमधील रणांगणात हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या अनुभवाची तलवार उपसून महायुतीच्या झेंड्यांना पाठबळ दिले। शिरोळ आणि कोल्हापूर उत्तरमधील विजयाने या रणसंग्रामाला आणखी रंगत आणली। महिला मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग हा महायुतीच्या विजयाचा कणा ठरलाय। एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेने जणू महिलांच्या मनात घर केलंय। या योजनेच्या प्रत्यक्ष परिणामाने मतदारांना विकासाची नवी दिशा दिसली आणि त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना आशीर्वाद दिलाय। महाविकास आघाडीच्या गडांना छिद्रे पडण्याची सुरुवात, काँग्रेसच्या नेत्यावरील नाराजी, विकास कामाबाबतची असमाधानता आणि महायुतीच्या सर्जनशील प्रचार योजनेपासून सुरू झाली। या विजयाने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली असून महाविकास आघाडीसमोर नव्या आव्हानाची शृंखला उभी केली आहे। जिल्ह्याच्या मातीने आज नव्या पर्वाला सुरुवात केली। महायुतीचा हा विजय जणू एका नव्या युगाचा उदय, जिथे मतदारांच्या अपेक्षेची पूर्तता हीच खरी लढाई ठरणार आहे। अशाच ताज्या अपडेट्ससाठी तारा न्यूजला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटते।